उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर महायुतीमध्ये सारं काही अलबेल दिसतंय। मुंबई महानगरपालिका महायुती एकत्रच लढणार, कोणत्याही जागेवर महायुतीमध्ये रस्सीखेच नसल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। जर काही जागांवरती पेच वाढला तर तीनही पक्ष तडजोड करायला तयार असतील। ज्या नावांवर वादाच्या जागांवर समन्वय समितीमध्ये चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कपिल राव सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, मुंबईमध्ये महायुतीमध्ये आता सगळं काही अलबेल पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये मोदींची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि या भेटीनंतर सारं काही बदलल्याचं दिसतंय। नक्कीच आताच्या घडीची खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अनेक राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। पहिली तर कोणत्याही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायला तिन्ही नेते तयार आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुती असणार आहे आणि महायुतीमध्ये सर्व अलबेल असणार आहे। कोणत्याही जागेवर अजून चर्चा सुरू झाली नाही, पण कोणत्याही जागेवर रस्सीखेच होणार नाहीये। वेळ पडली तर कॉम्प्रोमाइज आम्ही करू असंच एक आव्हान करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जागेवरून जर तिढा सुटत नसेल तर ती समन्वय समिती ज्या नेमलेल्या आहेत जिल्हास्तरीय, ती समन्वय समिती निर्णय घेतील की नक्की काय करायचं ते निर्णय देतील आणि त्या अनुषंगाने पुढची हालचाल होईल। हे दोन महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहे, त्यामुळे महायुतीत सर्व अलबेल आहे। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती, मोदींना भेटले होते, अनेक चर्चा झाल्या होत्या आणि त्यामध्येही त्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं का महायुतीमध्येच पुढच्या निवडणुका लढणार आहेत असं त्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं। त्याच्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।